महाराष्ट्राचा आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीचं पंढरपूर श्रद्धा, भक्ती आणि वारकऱ्यांच्या आस्थेचं केंद्र मानलं जाणारं हे तीर्थक्षेत्र सध्या एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आलं आहे. पंढरपुराच्या मंदिर परिसरात घडलेल्या एका प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून देवाच्या दारी असं कसं घडवतं असं संतप्त सवाल भाविक विचारत आहेत. घटनेची माहिती समोर आल्यानंतर पंढरपूर मधील भाविकांमध्ये अस्वस्थता पसरली. मंदिर परिसर हा शिस्त, पवित्रता आणि संयम यासाठी ओळखला जातो. मात्र या घटनेमुळे त्या परंपरेला तडा गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. काही जण संताप व्यक्त करत आहेत तर काही जण प्रशासनाच्या भूमिकेकडे बोट दाखवत आहेत. कशाला देवाला येता रे असा प्रश्न भावनिक प्रक्रियेतून पुढे येत असला तरी या सगळ्या प्रकरणाकडे शांततेने आणि जबाबदारीने पाहणं गरजेचं असल्याचंही मत व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार घटनेबाबत तपास सुरू असून संबंधित यंत्रणा सत्य परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हायरल व्हिडिओ मागचं वास्तव काय आहे, घटना नेमकी कशी घडली आणि त्यामागे कोण जबाबदार आहे याबाबत अधिकृत माहिती येणं अजून बाकी आहे. मात्र अशा प्रकारामुळे केवळ पंढरपूरच नाही तर संपूर्ण समाजाच्या श्रद्धेवर परिणाम होतो हे नाकारता येत नाही. पंढरपूर हे केवळ एक मंदिर नाही तर लाखो वारकरी यांची ओळख आहे. अशा ठिकाणी घडणाऱ्या घटनांमुळे भक्ती आणि अंधश्रद्धा, श्रद्धा आणि शिस्त यातील सीमारेषा पुन्हा एकदा चर्चेत येतात. देवाच्या नावावर काहीही केलं तरी चालेल का, की मंदिर परिसरात कडक नियम आणि जबाबदारी अधिक आवश्यक आहे? या घटनेनंतर एक गोष्ट स्पष्ट होते, श्रद्धेसोबत शिस्त आणि समजूतदारी ही तितकंच महत्वाची आहे. आता या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेणार, दोषीवर कारवाई होणार का आणि भविष्यात अशी घटना रोखण्यासाठी कोणती पावलं उचलली जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. तुमच्या मते अशा घटनांना आळा घालण्यासाठी मंदिर परिसरात अधिक कडक नियम हवेत का? अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.